नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच प्रोफेसर बी.आर. कंबोज यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि हे जे प्रोफेसर बी.आर. कंबोज आहेत, हे हरियाणा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असून त्यांना कृषी विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. बरं, या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार प्रथम 2005 मध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना देण्यात आला होता आणि मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये या पुरस्काराने सुरिंदर एम सहगल यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. योग्य विधान ओळखा. 3 विधान आहेत, यापैकी आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा. आदित्य एल1ला 2 सप्टेंबर रोजी PSLV C57 या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले होते व हे यान 6 जानेवारी रोजी त्याच्या निर्धारित कक्षेत म्हणजेच एल1च्या हॅलो ऑर्बिटमध्ये पोहोचला आहे. मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये आपण याविषयी माहिती सुद्धा पाहिली होती की 2 सप्टेंबर रोजी PSLV C57 या रॉकेटद्वारेच हे यान प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे आणि आता हे यान 127 दिवसानंतर 6 जानेवारी रोजी त्याच्या निर्धारित कक्षेत म्हणजेच एल1च्या हॅलो ऑर्बिटमध्ये पोहोचला आहे. याचाच अर्थ हे जे पहिलं विधान आहे हे बरोबर आहे. दुसरं विधान पहा. अंतराळातील लँग्रेज पॉइंट 1 वर वेधशाळा स्थापन करणारी इस्रो ही 5वी अंतराळ संस्था ठरली आहे. हे जे विधान आहे हे विधान चुकीचं आहे. कारण अंतराळातील लँग्रेज 1 पॉइंट वर सौर वेधशाळा स्थापन करणारी इस्रो ही 3री अंतराळ संस्था ठरली आहे. याआधी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी या दोनच एजन्सीने या लँग्रेज पॉइंट वरून सौर वेधशाळा स्थापन केली होती व त्यानंतर अशी कामगिरी करणारी इस्रो ही 3री अंतराळ संस्था ठरली आहे. आता शेवटचं विधान पहा. ती विधानात काय म्हटलं आहे तर आदित्य एल1 हे एल1 पॉइंट वरून पुढील 5 वर्षे सूर्याचे निरीक्षण करेल. हे विधान बरोबर आहे. हे जे आदित्य एल1 यान आहे हे पुढील 5 वर्षासाठी कार्यरत असणार आहे. आपल्याला या प्रश्नामध्ये योग्य विधान ओळखायचे आहेत. ए व सी हे विधान योग्य आहेत. त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असेल. या मिशनविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. हे जे आदित्य एल1 यान आहे हे सतीश धवन अंतराळ केंद्रावरून लॉन्च करण्यात आलं होतं. याचं वजन हे 1480.7 किलोग्राम इतकं आहे आणि या यानावर एकूण 7 पेलोड असून त्यापैकी 4 पेलोड हे सूर्याचा अभ्यास करणार आहेत तर 3 पेलोड हे एल1 केंद्राचा अभ्यास करतील. बरं, हा जो एल1 पॉइंट आहे हा पृथ्वीपासून किती अंतरावर स्थित आहे तर 15 लाख किलोमीटर अंतरावर स्थित आहे. आणि मित्रांनो, यामधील अत्यंत महत्त्वाचा पॉइंट म्हणजे अमेरिका, युरोपियन युनियन, जपान आणि चीन नंतर सौर मिशन पाठवणारा भारत हा जगातील 5वाच देश ठरलेला आहे. या सौर मिशन अंतर्गत भारत सौर वातावरणाचा विशेषतः क्रोमोस्फिअर आणि कोरोनाचा अभ्यास करणार आहे. पण आता हा जो लँग्वेज पॉइंट आहे यावर सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याविषयी हे पॉइंट नोट करून घ्या. इटालियन फ्रेंच गणितज्ञ जोसेफी लुई लँग्रेज यांच्या नावावरून या पॉइंटला लँग्रेज पॉइंट असं नाव देण्यात आलेलं आहे. बरं, लँग्रेज पॉइंट म्हणजे काय तर ज्या पॉइंटवर सूर्य आणि पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल निष्क्रिय होतं त्या पॉइंटला लँग्रेज पॉइंट असं म्हणतात. असे एकूण 5 पॉइंट आहेत व यांना L1, L2, L3, L4 आणि L5 अशी नावे देण्यात आलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात DFRP संयंत्र राष्ट्राला समर्पित केले तर हे इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच हे जे इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र आहे हे तामिळनाडूमध्ये स्थित आहे. तामिळनाडूमध्ये कुठे तर तामिळनाडूमधील कल्पकम येथे हे इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र असून यामध्ये DFRP म्हणजेच डिमॉन्स्ट्रेशन फास्ट रिॲक्टर फ्यूल रिप्रोसेसिंग प्लांटची स्थापना करण्यात आली आहे. हे जगातील अशा प्रकारचं एकमेव संयंत्र असून यात काय केलं जाणार आहे तर फास्ट रिॲक्टरमधून सोडल्या जाणाऱ्या कार्बाईड आणि ऑक्साईड या इंधनावर पुनर्प्रक्रिया करण्याचं कार्य या संयंत्रात केलं जाणार आहे. यासह तामिळनाडू दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीदास विश्वविद्यालयाच्या 38व्या दीक्षांत समारंभात देखील सहभागी होते. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की भारतीदास विश्वविद्यालय कोणत्या शहरात स्थित आहे तर हे विश्वविद्यालय तिरुचिरापल्ली या शहरामध्ये स्थित आहे. पण याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की तामिळनाडूमध्ये एकूण 2 अणुऊर्जा केंद्र आहेत. त्यांची नावे काय तर एक कल्पकम आणि दुसरं कुडनकुलम हे 2 अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू राज्यामध्ये स्थित आहेत.
यासच इतर राज्यामध्ये जे अणुऊर्जा प्रकल्प आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा. नरोरा हा अणुऊर्जा प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये आहे, रावतभाटा राजस्थान, काकरापारा गुजरात, तारापूर महाराष्ट्र, तर केगा अणुऊर्जा प्रकल्प हा कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 3, जून 2024 मध्ये आयोजित होणाऱ्या ICC T20 विश्वचषकामध्ये प्रथमच कोणत्या देशाचे संघ सहभागी असतील? तर आता मित्रांनो, कॅनडा, अमेरिका आणि युगांडा हे देश प्रथमच ICC T20 विश्वचषकासाठी क्वालिफाय ठरलेले आहेत आणि आता 2024 मधील विश्वचषकात हे तिन्ही देश प्रथमच सहभागी होत आहेत. बरं, हा जो विश्वचषक आहे हा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर 1 जून ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये याचं आयोजन होणार आहे. यावेळेसच्या विश्वचषकात एकूण किती संघ सहभागी असतील? तर 20 संघ यामध्ये सहभागी असणार आहेत. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. 2022 मधील विश्वचषकाचं आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलं होतं व याचं विजेतेपद इंग्लंडनं पटकावलेलं आहे व 2021 मध्ये UAE आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या T20 विश्वचषकाचं विजेतेपद हे ऑस्ट्रेलिया या देशानं पटकावलं होतं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत? कोणती बँक आहे? तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आहे व या बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा या नादिया कॅल्विनो बनलेल्या आहेत. तसेच नादिया कॅल्विनो या बँकेच्या एकूण कितव्या अध्यक्षा आहेत? तर त्या या बँकेच्या एकूण 8व्या अध्यक्षा ठरलेल्या आहेत. त्यांच्या आधी या पदावर वेर्नर हॉयर हे 2012 पासून कार्यरत होते आणि त्यांच्यानंतर नादिया कॅल्विनो या अध्यक्षा बनलेल्या आहेत. नादिया कॅल्विनो या स्पेनमधील अर्थशास्त्रज्ञ आहेत व त्यांनी याआधी आंतरराष्ट्रीय नाणे आणि आर्थिक समितीच्या अध्यक्षा म्हणून देखील कार्य केलेलं आहे. बरं, आता जी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1958 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती व याचं मुख्यालय लक्झेंबर्ग या शहरामध्ये आहे. अजून एक नियुक्ती नोट करून घ्या. नालसाद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नुकतेच आता नालसाने सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या अध्यक्षपदी BR गवई यांची नियुक्ती केलेली आहे. याआधी या पदावर संजीव खन्ना कार्यरत होते व त्यांच्या ठिकाणी आता BR गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासहच हे सुद्धा लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी हे अरिंदम बागची असतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे नवीन प्रवक्ते हे रणधीर जयस्वाल बनले आहेत. महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव नितीन करीर, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे नवीन CMD रवींद्र कुमार त्यागी, नौदलाचे पुढील उपप्रमुख दिनेश त्रिपाठी, SBIचे व्यवस्थापकीय संचालक विनय टोनसे, IRCTCचे संचालक राहुल हिमालयन, कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, भारताचे सर्वेयर जनरल हितेश कुमार एस मकवाना, IRCTCचे अध्यक्ष संजय कुमार जैन, तर भेलचे नवीन CMD हे कोप्पू सदाशिव मूर्ती बनले आहेत. प्रश्न क्रमांक 6, अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्याबाबत कोणत्या देशाशी करार करण्यास सहमती दिली आहे? तर आता केंद्रीय मंत्रिमंडळाने हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्याबाबत गयाना या देशाशी करार करण्यास सहमती दिलेली आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यापासून हा करार अंमलात येईल व पुढील 5 वर्षासाठी हा करार लागू असणार आहे. लक्षात ठेवा, हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्याबाबत भारताने गयाना या देशाशी करार केला आहे. यासह तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. 2022च्या BP सांख्यिकीनुसार भारत हा जगातील 3रा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक आणि तेलाचा 3रा सर्वात मोठा ग्राहक देखील ठरलेला आहे. याबरोबरच भारत हा जगातील 4था सर्वात मोठा रिफायनर देखील ठरला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, कोणत्या राज्यातील ब्लॅक नुनिया तांदळाला GI टॅग देण्यात आला आहे? तर आता हा जो ब्लॅक नुनिया तांदूळ आहे याचं उत्पादन पश्चिम बंगालमध्ये घेतलं जातं आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कुठे? तर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी या जिल्ह्यात या तांदळाचं उत्पादन घेतलं जातं व नुकताच आता या तांदळाला GI टॅग देण्यात आलेला आहे. याबरोबरच पश्चिम बंगालच्या सुंदरबन मध, तांगई व कोरोड आणि कोडियाल या साड्यांना सुद्धा GI टॅग देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, नुकतेच भारत सरकारने खालीलपैकी कोणाला दहशतवादी म्हणून घोषित केले? तर आता भारत सरकारने लखबीर सिंग लांडा आणि सतविंदर सिंह या दोघांना सुद्धा दहशतवादी म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा जो लखबीर सिंग लांडा आहे हा बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख आहे आणि हा सतविंदर सिंह उर्फ गोल्डी बराड हा या संघटनेचा सदस्य आहे व आता दोघांनाही भारत सरकारने दहशतवादी घोषित केला आहे. आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी पृथ्वीचा परिभ्रमण दिवस कधी साजरा केला जातो?
तर आता हा जो पृथ्वीचा परिभ्रमण दिवस आहे, हा दरवर्षी 8 जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस 8 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ लिओन फुकाल्ट यांनी याच दिवशी 1851 साली पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते याचा पुरावा दिला होता. त्यासाठी हा दिवस दरवर्षी 8 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही. कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.